नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। सर्वांना आवाज येतोय? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मला सांगा, लगेच आपण सेशनला स्टार्ट करू। गुड मॉर्निंग सर्वांना, गुड मॉर्निंग। ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मला सांगा, लगेच आपण सेशनला स्टार्ट करू। गुड मॉर्निंग सर्वांना। कमेंटच्या माध्यमातून मला सांगा तुम्हाला आवाज येतोय का, व्हिडिओ क्लिअर आहे का। सर्वांना आवाज येतोय? आवाज क्लिअर आहे का मला एकदा सांगा। चला आपण जाऊ आता या सगळ्या संदर्भानं जो सगळा भाग आपण पाहिला त्या सगळ्या भागावर आधारित काही प्रश्न या भागामध्ये आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू। पवनजी गुड मॉर्निंग। सर्वांना आवाज क्लिअर येतोय? आवाज क्लिअर आहे का? सर्वांना क्लिअर आहे? यस। ॲप मधील टेस्ट पेपरचे आन्सर देण्यात यावे, येईल मॅडम। ओके चला, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग पवनजी, गुड मॉर्निंग अनिलजी, गुड मॉर्निंग रजनी मॅडम, गुड मॉर्निंग। चला आपण काही प्रश्न या ठिकाणी सरावाच्या माध्यमातून घेणार आहोत, ठीक आहे। तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की इथं DMR ची टेस्ट सिरीज आहे। तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांनी फार्मसिस्टचे फॉर्म भरले, समाजसेवा अधीक्षक असेल, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल असेल, ग्रंथसूचिकार असेल, बरोबर आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, त्या सगळ्या संदर्भाने हे टेस्ट सिरीज आहे। अतिशय लो बजेटमध्ये, ज्याला आपण म्हणू कमी फीमध्ये ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे। आपल्यापैकी ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी घ्या आणि सोबतच आपल्या सगळ्या संपर्कातल्या मंडळींना टेस्ट सिरीज सजेस्ट करा। शेवटच्या टप्प्यामध्ये आता प्रश्न आपण सोडवणं आणि त्या प्रश्नाचा अप्रोच डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे सरावाला देखील जास्त महत्त्व या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ। बघा, पहिला प्रश्न तुमच्या सर्वांसाठी, याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। चला पहिला प्रश्न सर्वांसाठी, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा। चला स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसतोय। प्रश्न आहे, समाजकार्याची सर्वसमावेशक व्याख्या खालीलपैकी कोणती? सर्वसमावेशक व्याख्या असं म्हटलेलं आहे। सर्वसमावेशक व्याख्या आपल्याला विचारलेली आहे आणि 4 पर्याय दिले आहेत। त्या दिलेल्या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर निवडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा आणि मला उत्तराचा क्रमांक तुम्ही सांगा। अ, ब, क, ड यामध्ये व्याख्या दिलेली आहे, त्यापैकी कोणती व्याख्या बरोबर आहे हे सांगा। चला फास्ट सांगा। पवनजी म्हणतात बी, बाकीच्यांनी फास्ट उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा। यस, यस। बघा या ठिकाणी ज्यावेळेस आपण सर्वसमावेशक हा शब्द दिसतो,
पर्याय जर आपण वाचले, केवळ गरिबी, केवळ हा शब्द सर्वसमावेशक मध्ये येत नाही. त्यानंतर तुम्हाला सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे असंही नाही. ठीक आहे, सामाजिक कार्यकर्त्यांची स्वयंसेवा म्हणून कार्य करणे हे सुद्धा येऊ शकत नाही. आणि इथे तुम्हाला हे जरा व्यापक व्यक्ती, कुटुंब, गट आणि समुदायांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी मदत करणारे व्यावसायिक समाजकार्य, अशा पद्धतीचं हे जे उत्तर आहे बी नंबर हे करेक्ट आहे. ओके, तुम्ही फास्ट उत्तर देता परंतु माझ्यापर्यंत लेट पोहोचते, काही हरकत नाही. उत्तर करेक्ट येणं गरजेचं आहे आणि प्रश्न जर एखादा चुकला असेल तर त्याला व्यवस्थित आपण करेक्ट करून घेणं गरजेचं आहे. चला, दुसऱ्या नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते समाजकार्याचे मुख्य उद्दिष्ट नाही असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे आणि दिलेल्या पर्यायातून उत्तर त्या ठिकाणी द्या. चला, सर्वांसाठीचा हा प्रश्न आहे. चला, सर्वांसाठीचा हा प्रश्न आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते समाजकार्याचे मुख्य उद्दिष्ट नाही? अ नंबरवर दिलं सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, ब नंबरवर दिलं व्यक्तीचे सक्षमीकरण करणे, क नंबरवर दिलं सामाजिक समस्यांचं मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना करणे आणि ड दिलं केवळ आर्थिक मदत पुरवणे. कोणतं नाही असं आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. बरोबर आहे. तर नाही म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसते सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आहे, व्यक्तीचं सक्षमीकरण करायचं आहे, समस्याचं मूळ कारण शोधून त्याच्यावर उपाययोजनाही करायच्या आहे, आर्थिकही मदत करायचं आहे, परंतु केवळ हा शब्द आल्यामुळे हे काय होईल, इनकरेक्ट होईल. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि इथे जर केवळ हा शब्द काढून टाकला असता आर्थिक मदत पुरवणे, तर निश्चितपणे समाजकार्यामध्ये आर्थिक मदत पुरवणे सुद्धा येते, परंतु केवळ नाही. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. या शब्दावरून या पूर्ण वाक्याचा अर्थ बदलतो. केवळ या शब्दाचा अर्थ होतो की काय, अर्थातच फक्त आर्थिक मदत असं त्या वाक्याला म्हणायचं आहे, त्यामुळे हे उत्तर येत नाही. त्यानंतरचा 3 नंबरचा प्रश्न पहा. समाजकार्याचे मानवी सन्मानाचा आदर हे तत्व काय दर्शवते? चला, सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला, फास्ट उत्तर द्या. 3 नंबरचा प्रश्न आहे, सामाजिक समाजकार्याची मानवी सन्मानाचा आदर हे तत्व काय दर्शवते? प्रत्येक व्यक्तीला तिच्या सामाजिक आर्थिक स्थितीची पर्वा न करता सन्मानाने वागवणे. म्हणजे एखादा व्यक्ती सामाजिक दृष्ट्या तो कमकुवत असेल किंवा आर्थिक दृष्ट्या कमकुवत असेल, गरीब असेल, तरी देखील त्याला व्यक्ती म्हणून काय मानवी सन्मानाचा आदर करायला शिकवते हे तत्व, की व्यक्ती म्हणून त्याला त्याचा आदर देणं अपेक्षित आहे असं हे तत्व सांगते. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? बी येईल. या ठिकाणी केवळ उच्चभ्रू व्यक्तींचा आदर करणे हे येऊ शकत नाही. बरोबर आहे. व्यक्तीच्या मतांचा आदर न करणे हे येऊ शकत नाही. व्यक्तीच्या गोपनीयतेला महत्त्व न देणे हे सुद्धा येऊ शकत नाही, कारण गोपनीयतेचं तत्व हे आपल्या व्यावसायिक समाजकार्याला लागू आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे. ज्यांनी बी उत्तर दिलं त्यांचं हे उत्तर करेक्ट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, आत्मनिर्णयाचा अधिकार सेल्फ डिटर्मिनेशन या समाजकार्याच्या तत्वाचा अर्थ काय आहे? चला,
चला, आत्मनिर्णयाचा अधिकार सेल्फ डिटर्मिनेशन या समाजकार्याच्या तत्वाचा अर्थ काय? नंबर 1, समाज कार्यकर्त्याने व्यक्तीच्या सर्व निर्णय स्वतः घेणे. ब मध्ये दिलं, व्यक्तीला तिच्या जीवनाबद्दल स्वतः निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे जोपर्यंत ते इतरांना हानी पोहोचवत नाही. आणि क मध्ये दिलं, केवळ समाजातील काही विशिष्ट लोकांना निर्णय घेण्याचा अधिकार देणे. ड मध्ये दिलं, व्यक्तीच्या निर्णयांना कधी महत्त्व न देणे. बोलतो पवनजी, सगळ्या संदर्भाने मी बोलणार आहे. काळजी नसावी, मी तुमच्या सोबत आहे कायम. ठीक आहे, तुमच्याकडून एक पेढा खातपर्यंत तुमच्या सोबत आहेच, काळजीच नसावी. चला उत्तर सांगा. आत्मनिर्णयाचा अधिकार या समाजकार्याच्या तत्वाचा अर्थ काय? बरोबर आहे. चला, सर्वांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. व्यक्तीला तिच्या जीवनाबद्दल स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे जोपर्यंत इतरांना ती हानी पोहोचवत नाही, हे करेक्ट आन्सर आहे. इथे तुम्हाला अ मध्ये दिसते, समाज कार्यकर्त्याने व्यक्तीचे सर्व निर्णय स्वतः घेणे. आपण स्वतः निर्णय घेणे या ठिकाणी अपेक्षित नाही आहे. जरी तो निर्णय आपल्याला बरोबर वाटत असला तरी देखील तो आपण घ्यायचा नाही आहे. आपण त्यांना पटवून द्यायचा आहे, त्याचे फायदे पटवून द्यायचे आहे, परंतु निर्णय हे त्या व्यक्तीला घेऊ द्यायचा आहे. त्यानंतर केवळ समाजातील व्यक्ती, केवळ हा शब्द आला की हे इतर रॉंग येते. व्यक्तीच्या निर्णयांना कधी महत्त्व न देणे असं होऊ शकत नाही. त्यांच्या निर्णयांना देखील महत्त्व देणं गरजेचं आहे, त्यांच्या मताचा देखील आदर करणं गरजेचं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यानंतरचा प्रश्न बघा, वैद्यकीय समाजकार्याची संकल्पना काय आहे? चला नेक्स्ट, पुढच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट क्वेश्चन, वैद्यकीय समाजकार्याची संकल्पना काय आहे? चला फास्ट सांगा. फास्ट सांगा, फास्ट. फास्ट सांगा, फास्ट. बी आन्सर. इथे केवळ आल्यामुळे ही संकल्पना थोडीशी काय दिसत नाही, व्यापक दिसत नाही, त्यामुळे उत्तर येत नाही. ठीक आहे. डॉक्टरांना मदत करणे, आरोग्य विमा योजना विकणे, बरोबर आहे. इथे हे आपण थोडं कन्फ्यूज होऊ शकतो. जर बी नंबर वाचला, आरोग्य सेवेमध्ये व्यक्ती कुटुंबांना वैद्यकीय समस्यांशी जुळवून घेण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत करणे, हे थोडं कुठे वाटते, या बाकी ऑप्शनपेक्षा जास्त ब्रॉड वाटते. त्यामुळे हे काय आहे, करेक्ट आहे. क आणि ड या ठिकाणी येत नाही. वैद्यकीय समाजकार्याची हीच मुळात खरं तर काय आहे, संकल्पना आहे. व्यक्ती आणि कुटुंबियांना वैद्यकीय समस्याशी जुळवून घेण्यास आणि आरोग्य सुधारण्यास सांगणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, वैद्यकीय समाजकार्याचे महत्त्व खालीलपैकी कशामुळे अधोरेखित होते? वैद्यकीय समाजकार्याचे महत्त्व खालीलपैकी कशामुळे अधोरेखित होते, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. चला, वैद्यकीय समाजकार्याच्या महत्त्वाच्या संदर्भाने हा विचारलेला प्रश्न आहे, याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला, इथं केवळ आलं त्यामुळे हे येणार नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. रुग्णालयातील आर्थिक स्थिती सुधारणे हे समाजकार्याचं महत्त्व म्हणता येत नाही. डॉक्टरांचा ताण कमी करणे हे देखील येऊ शकत नाही. रुग्णाच्या प्रक्रियेमध्ये
उपचार प्रक्रियेमध्ये सामाजिक आणि भावनिक पैलूंचा विचार करणे, म्हणजे प्रत्येक टप्प्यावर त्या ठिकाणी रुग्णाला आपण समजून घेणे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला इमोशनल देखील आपण आधार देणे गरजेचं आहे। त्यामुळे हे बी हे करेक्ट आन्सर आहे। ज्यांनी बी उत्तर दिलं त्यांचं बरोबर आहे। त्यानंतर बघा, व्यक्ती समाज कार्य म्हणजे केस वर्क या पद्धतीमध्ये कशावर लक्ष केंद्रित केले जाते, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। चला उत्तर सांगा। 4 पर्याय तुमच्या पुढे दिलेले आहे। काल पाऊस जास्त होता आणि इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे आपलं सेशन होऊ शकलं नाही। चला, व्यक्ती समाज कार्य या पद्धतीत कशावर लक्ष केंद्रित केले जाते, पुढचा प्रश्न तुमच्यासाठीचा। करेक्ट, बी वाले करेक्ट आहे। विशिष्ट व्यक्तीच्या गरजा आणि समस्यांवर काय केले जाते, लक्ष केंद्रित केले जाते। मोठ्या समुदायांच्या समस्या सोडवण्यावर नाही, बरोबर आहे। समूहामध्ये सामाजिक क्रियाकलाप आयोजित करणे हेही नाही, धोरणात्मक बदल सुद्धा नाही। तर काय, विशिष्ट व्यक्तीच्या गरजा आणि त्यांच्या समस्यांवर काय केले जाते, लक्ष केंद्रित केले जाते। याला म्हणतो आपण व्यक्ती समज कार्य म्हणजे केस वर्क। याचं कारण असं की ठराविक व्यक्तींचा हा काय असतो, ग्रुप असतो, त्यांच्यावर ते कार्य केलं जातं, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते समूह समाज कार्य, ग्रुप वर्क। समूह समाज कार्य कशासाठी उपयुक्त आहे असा प्रश्न विचारलेला आहे, पर्याय दिलेले आहे। चला उत्तर द्या। ग्रुप वर्कच्या संदर्भाने विचारलेला प्रश्न आहे। सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा, अतिशय सोपे प्रश्न आहे। ओके, बी वाले करेक्ट आहे। इथे केवळ असल्यामुळे एका व्यक्तीच्या समस्या सोडवणे का नाही, इथे समूह म्हटलं आणि इथे एक व्यक्ती म्हटलं, कसंच उत्तर येऊ शकत नाही। समान समस्या असलेल्या व्यक्तींचा एकत्र आणून सगळ्या व्यक्तींना काय आणणे, एकत्र आणणे म्हणजे समूह। ठीक आहे, म्हणजे हे उत्तर येऊ शकते। इकडे दिलं धोरणात्मक बदल, काही संबंध नाही। व्यक्तींना वैयक्तिक काही संबंध नाही, इथे समूह म्हटलं आणि वैयक्तिक व्यक्ती येऊ शकत नाही, म्हणजे करेक्ट आन्सर आहे बी। ओके, समान समस्या असलेल्या व्यक्तींना एकत्र आणून त्यांना परस्परांच्या मदतीने आणि समूह नेतृत्वाखाली समस्या सोडवण्यासाठी सक्षम करणे। हा हरकत नाही बी उत्तर असेल तरी, फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, इथे ज्यावेळेस समूह विचारलं आणि इथे एक व्यक्ती विचारलं म्हणजे हे उत्तर येऊ शकत नाही, एवढं आपल्याला लक्षात येते। ठीक आहे, त्यानंतर इथे समूह विचारलं आणि या ठिकाणी हे म्हणतात की व्यक्तींना एकत्र आणणे म्हणजेच काय करणे, समूह करणे, हे याचं उत्तर येऊ शकते आणि हेच याचं उत्तर आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे आपण या ठिकाणी काय करतो आहे, पाहतो आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। समुदाय संघटन म्हणजे कम्युनिटी ऑर्गनायझेशन आपण फार चांगल्या पद्धतीने शिकलेलो होतो। या पद्धतीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, मुख्य विचारलं, भरपूर सारे उद्दिष्ट असतील परंतु या ठिकाणी दिलेल्यापैकी मुख्य उद्दिष्ट कोणतं आहे ही गोष्ट लक्षात घ्या। आता ज्यावेळेस उद्दिष्ट वगैरे विचारतात त्यावेळेस केवळ ज्या ठिकाणी शब्द येतात ते त्याचं आन्सर नसते, ही गोष्ट लक्षात ठेवा। म्हणजे 2 कटले, आता उत्तर सांगा। यस, अशाच पद्धतीचे क्वेश्चन येतात मॅडम। इथे उत्तर काय येईल, समुदायातील लोकांना एकत्र आणणे। आता इथे तुम्हाला समुदाय हा शब्द दिसतो आणि इथे देखील दिसते समुदायातील लोकांना एकत्र आणून त्यांच्या सामान्य समस्या ओळखण्यास आणि त्यावर सामूहिकरित्या उपाययोजना करण्यास काय करणे, मदत करणे। त्याला म्हणतो आपण कम्युनिटी ऑर्गनायझेशनचं मेन उद्दिष्टच ते आहे की त्या भागातल्या किंवा त्या भौगोलिक
प्रदेशातल्या त्या लोकांना एकत्र आणणे आणि त्यांच्या समान समस्यांवर काम करणे. समूहामध्ये वैयक्तिक मार्गदर्शन करणे हे येऊ शकत नाही. या वैयक्तिक शब्दामुळे हे कॅन्सल झालं. ठीक आहे, उत्तर येते बी, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर मानवी विकासाच्या शारीरिक टप्प्यामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट नाही असं विचारलेलं आहे. शारीरिक टप्प्यामध्ये काय समाविष्ट नाही, चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला पुढचा प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मानवी विकासाच्या शारीरिक टप्प्यामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट नाही, अशा पद्धतीचा प्रश्न विचारलाय. उंची वाढणे, वजन वाढणे, भाषा शिकणे, स्नायूंचा विकास होणे. चला सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सी उत्तर इथे येते. आर्यनजी करेक्ट आहे, सी वाले. या ठिकाणी उंची, वजन, स्नायू हे सगळे काय आहे, शारीरिक आहे आणि हे नाही, म्हणजेच हे काय आहे, मानसिक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, मानसिक टप्पा. पुढचा प्रश्न घ्या. मानवी विकासाच्या मानसिक टप्प्यात काय समाविष्ट आहे. इथे आहे विचारलं, अगोदरच्या प्रश्नामध्ये नाही असं विचारलेलं होतं. इथे विचारलं मानसिक विकासाच्या टप्प्यामध्ये, मानसिक टप्प्यात काय समाविष्ट आहे. चला सांगा. 4 पर्याय तुमच्या पुढे दिलेले आहे. चला फास्ट सांगत चला उत्तर. उत्तर फास्ट सांगत चला. उत्तर फास्ट सांगण्याचा प्रयत्न करा. बी करेक्ट आहे का. यस. विचार करणे, तर्क करणे हे सगळं कशामध्ये येते, मानसिक टप्प्यात येते. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. मानवी विकासाच्या भावनिक टप्प्यात कशाचा विकास होतो. सांगा पुढचा प्रश्नाचं उत्तर. अतिशय सोपा प्रश्न आहे पुढचा. मानवी विकासाच्या भावनिक टप्प्यात कशाचा विकास होतो. चला सांगा. इथे कीवर्ड दिला आहे भावना ओळखणे. इथे पण दिला आहे भावनिक. डायरेक्ट कनेक्शन हे उत्तर. बाकी विचार करण्याची आवश्यकता नाही. इथे गणिताचे प्रश्न सोडवणे येत नाही, नवीन कौशल्य येत नाही, खेळ खेळणे येत नाही. ठीक आहे, बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा प्रश्न घ्या. मानवी विकासाच्या सामाजिक टप्प्यामध्ये काय अपेक्षित आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे विचारलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न व्यवस्थित वाचत चला आणि प्रश्न वाचून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला सामाजिक टप्प्यात खालीलपैकी काय अपेक्षित आहे. ओके, काय उत्तर येईल. इतरांशी प्रभावीपणे संवाद साधणे, सामाजिक नियम समजून घेणे आणि संबंध निर्माण करणे हे सामाजिक टप्प्यामध्ये येते. ही गोष्ट लक्षात घ्या. केवळ स्वतःचा विचार करणे येत नाही. इथे केवळ हा शब्द आल्यामुळे त्याचा व्यापक अर्थ होऊ शकतो, हे येत नाही. शारीरिक बळ वाढवणे येत नाही. नवीन भाषा शिकणे हे देखील येत नाही. बी करेक्ट आन्सर. ज्यांनी बी उत्तर दिलं त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न घ्या.
कुटुंबाचा व्यक्तीच्या विकासावर होणारा परिणाम. पहा, प्रश्न फार व्यवस्थित वाचा आणि विचारलेला आहे परिणाम कोणता नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. कुटुंबाचा व्यक्तीच्या विकासावर होणारा परिणाम खालीलपैकी कोणता नाही, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न समजून घ्या व्यवस्थित आणि उत्तर द्या. चला, उत्तर काय आहे? कुटुंबाचा व्यक्तीच्या विकासावर होणारा परिणाम खालीलपैकी कोणता नाही, असा प्रश्न विचारलेला आहे. पवनजी म्हणतात डी, अनुवांशिक गुणधर्म प्रदान करणे. रजनी मॅडम म्हणतात डी. चला सांगा, सगळ्यांनी सांगा. डी. तुम्हाला हे जरी सोपे प्रश्न वाटत असेल, एखादा प्रश्न जरी थोडासा गडबडला की स्कोर कमी येतो, असं करू नका. डी वाले रॉंग आन्सर आहे. कुटुंबाचा व्यक्तीच्या विकासावर होणारा परिणाम खालीलपैकी कोणता नाही असं म्हटलेलं आहे. त्यामुळे इथे बघा, नैतिक मूल्य शिकवणं बरोबर आहे. कुटुंबातूनच आपल्याकडे नैतिक मूल्य येतात. आलं का लक्षात? म्हणजेच काय, एखादी वडीलधारी व्यक्ती आल्यास आपण उठून लगेच त्यांना चेअर देणे हे नैतिक मूल्य आहे आपलं, जे की कुटुंबातून आपल्याला शिकवले जाते. भावनिक आधार, एकमेकांना आधार कुटुंबामध्ये मिळतो. त्यानंतर इथे दिले आर्थिक निर्णय सांगता येत नाही. अनुवांशिक गुणधर्म प्रदान करणे बरोबर आहे. काही गोष्टी आपल्याकडे अनुवांशिक पद्धतीने येतात. ह्या 3 गोष्टी करेक्ट आहे. जे परिणाम करतात हे परिणाम करत नाही, म्हणून याचं उत्तर काय आहे? हे आहे. ठीक आहे, परिणाम करत नाही, परिणाम करत नाही. 3 नंबर याचं उत्तर असायला पाहिजे आणि हेच उत्तर आहे. ज्यांनी 4 दिलं ते इनकरेक्ट आहे. बी वाले सुद्धा इनकरेक्ट आहे. कुटुंबामध्ये नैतिक मूल्य, भावनिक आधार आणि अनुवांशिक गुणधर्म आपल्याला प्रदान होतात. तिथे काय विचारलं, कोणता घटक परिणाम करत नाही? तर हा घटक परिणाम करत नाही, थेट करत नाही. याचाही परिणाम होतो परंतु थेट होत नाही. आलं का लक्षात? प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन उत्तर द्या. प्रश्न हा एकदम टॉपचा प्रश्न आहे, टॉप क्वेश्चन आहे आणि मी याला म्हणेल कन्सेप्ट बेस्ड. कन्सेप्ट क्लिअर असेल तर, कन्सेप्ट क्लिअर असेल तर उत्तर देता येते, उत्तर देता येते. आणि प्रॉब्लेम आपल्या या विषयाचा, टेक्निकल विषयाचा हाच आहे की जवळपास कधी कधी असे प्रश्न येतात त्यावेळेस सगळेच पर्याय बरोबर वाटतात. आलं का लक्षात? ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे प्रश्न समजून घेऊन उत्तर देण्यावर भर द्या आणि पुढचा प्रश्न पहा. किती लोकांना हा प्रश्न कठीण वाटला तेही मला एकदा सांगा. किती लोकांना हा प्रश्न कठीण वाटला? आत्ताचा प्रश्न. रजनी मॅडम, प्रणवजी, आर्यनजी, पवन सर, प्रश्न चुकण्याचं कारण काय? प्रश्न अतिशय सोपा होता, साधा सरळ सोपा प्रश्न आहे. बेसिक कन्सेप्टवर विचारलेला प्रश्न आहे. हा क्लिष्ट प्रश्न म्हणता येत नाही. हा क्लिष्ट प्रश्न म्हणता येत नाही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रश्न वाचणे, पर्याय वाचणे, प्रश्न व्यवस्थित समजून घेणे, पर्यायाला काय म्हणायचं आहे हे समजून घेणे. कन्फ्यूज झालो सर? हो, यस. अशा प्रश्नांमध्ये कन्फ्युजन वाढतं आणि आपल्या टेक्निकल विषयामध्ये असं आहे की बऱ्याच प्रश्नाची उत्तरं ही सारखी सारखी वाटतात. त्या ठिकाणी त्या शब्दाचा गर्भित अर्थ काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. ओके, थोडं एक्सप्लेन करून सांगा सर. ओके, बघा,
कुटुंबाचा व्यक्तीच्या विकासावर होणारा परिणाम खालीलपैकी कोणता नाही असं म्हणतात. बरोबर आहे. हे जे 4 परिणाम या ठिकाणी दिलेले आहे हे 4ही परिणाम करतात. आलं लक्षात. परंतु इथं काय म्हटलेलं आहे, कोणता परिणाम करत नाही. त्यापैकी आपल्याला जायचं आहे नैतिक मूल्यांची शिकवण याचा व्यक्तीवर परिणाम होतो. आणि हे सगळ्या गोष्टी कुटुंबामध्ये आपल्यावर शिकवल्या जातात. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा हे आपल्या कुटुंबात आपल्याला शिकवलं जाते, त्यामुळे हे येतं. ठीक आहे. त्यानंतर भावनिक आधार पुरवणे म्हणजे एकमेकांना आधार देणे हे आपण कुटुंबामध्ये शिकतो. बरोबर आहे. त्यानंतर अनुवांशिक गुणधर्म म्हणजे काही गुणधर्म हे आपण आई वडिलांकडून उपजतच आपल्याला येतात, बाय बर्थ. ठीक आहे. या 3 गोष्टी येतात. परंतु आर्थिक निर्णयाच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं हे काही कुटुंबातच आपण शिकतो अशातला भाग नाही. काही प्रसंगी शिकतो, काही प्रसंगी शिकत नाही. त्यामुळे हे परिणाम करत नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. जे हे 3 जे घटक आहे अ ब क, अ ब ड हे जे घटक आहे हे परिणाम करतात, करत नाही. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. एक प्रश्न आपल्याला आता ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये महत्त्वाचा आहे. एक पॉइंट महत्त्वाचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. समजलं का? आपल्याकडे वेळ आहे. तुम्हाला जो घटक कन्फ्यूज होतो किंवा जो घटक व्यवस्थित आपला कव्हर झाला नाही असं तुम्हाला वाटत असेल किंवा प्रश्न चुकत असेल तर मला सांगत चला, तो सगळा घटक आपण पुन्हा एकदा रिवाइज करू. आलं लक्षात? यस. ओके, चला पुढे जायचं का? रजनी मॅडम समजला का प्रश्न? प्रणवजी प्रश्न समजला का? थोडा कन्फ्यूज करणारा हा प्रश्न होता. कन्सेप्ट बेस्डचा प्रश्न कन्फ्यूज करतो आणि पर्याय सगळेच बरोबर वाटतात. परीक्षेमध्ये नेमका तोच गोंधळ होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, चला पुढे चला. समाजाचा व्यक्तीवर होणारा परिणाम खालीलपैकी कोणता आहे? इथे आहे विचारलं. चला सांगा. चला उत्तर सांगा. बी वाले करेक्ट आहे. बी वाले करेक्ट आहे. केवळ जैविक वाढ अजिबात नाही. केवळ आल्यामुळे उत्तर येत नाही. इथे केवळ शारीरिक वाढ नाही. व्यक्तिगत छंद निवडणे नाही. सामाजिक नियम, कायदे आणि अपेक्षा शिकवणे हे काय आहे? समाजाचा व्यक्तीवर होणारा परिणाम आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न घ्या. संस्कृतीचा व्यक्तीवर होणारा परिणाम खालीलपैकी कोणता आहे? चलो नेक्स्ट. संस्कृतीचा म्हणजे कल्चर सांगा. कल्चरचा प्रश्न सांगा. कल्चर संस्कृती आपल्याला मूल्य शिकवते. मूल्य कुठे आहे बघा. या पर्यायामध्ये फक्त शारीरिक क्षमता वाढवणे का? नाही. आर्थिक व्यवस्थापन शिकवते का? नाही शिकवत. वैयक्तिक निर्णय क्षमता कमी करते का? अरे कमी नाही करत, वाढवते. ठीक आहे. अर्थ बघा प्रश्नाचं म्हणजे सेंटेन्सचा अर्थ बघा. व्यक्तीची विचारसरणी आणि मूल्य, इथे मूल्य आलं करेक्ट. श्रद्धा, जीवनशैली शिकवते. कोण शिकवते? कल्चर शिकवते. भारतीय संस्कृती शिकवते. बरोबर आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे, काही वेगळं सांगायची गरज नाही. भारतीय व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींना ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस नमस्कार करतो. ही संस्कृती आहे. हे संस्कृती आपल्याला शिकवते की वरिष्ठांचा काय करा? आदर करा. ठीक आहे. त्यामुळे उत्तर काय येईल? बी हे करेक्ट आन्सर आहे. ज्यांचं बी उत्तर आहे त्यांनी करेक्ट उत्तर दिलं, अर्थात बरोबर उत्तर दिलं असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रश्न मी या ठिकाणी घेतोय. दिसतोय तुम्हाला. सामाजिक मानसशास्त्र म्हणजे सोशल सायकोलॉजी आणि आरोग्यामध्ये काय संबंध आहे असा प्रश्न विचारलेला आहे. या दोघांमधला संबंध आपल्याला या ठिकाणी पर्यायातून निवडायचा आहे. चला दिलेले पर्याय वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
चला उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या. सामाजिक मानसशास्त्र आणि आरोग्यामध्ये काय संबंध आहे असं विचारलेलं आहे. याचं उत्तर ज्यांनी बी दिलं ते बरोबर आहे. या ठिकाणी केवळ दिलं, केवळ मानसिक आजारांचा अभ्यास करणे का? नाही, बरोबर आहे. हा, तर आरोग्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टींचा समावेश होतो. केवळ शारीरिक का? नाही, म्हणजे जिथं केवळ केवळ आलं हे येऊ शकत नाही, कारण ह्या संकल्पना कशा आहे? व्यापक आहे. आरोग्य ही संकल्पना व्यापक आहे. सामाजिक मानसशास्त्र ही देखील संकल्पना व्यापक आहे. त्यामुळे जिथे केवळ शब्द आला ती काही येत नाही. आता आपल्याला बी आणि ड मध्ये ओळखायचं आहे. आरोग्य सुविधांची उपलब्धता तपासणे फक्त एवढंच नसून सामाजिक घटक व्यक्तींच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम करतात याचा अभ्यास करणे हे करेक्ट आन्सर आहे. ज्यांनी बी उत्तर दिलं त्यांचं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते सामाजिक मानसशास्त्राचे एक उदाहरण आहे जे आरोग्यावर परिणाम करते? चला सांगा. 4 पर्याय दिलेले आहे, त्यापैकी योग्य पर्याय निवडा आणि उत्तर सांगा. चला सर्वांनी उत्तर द्या, सर्वांनी उत्तर द्या. खालीलपैकी कोणते सामाजिक मानसशास्त्राचे एक उदाहरण आहे जे आरोग्यावर परिणाम करते? नंबर 1 जनुकीय बदल, नंबर 2 सामाजिक आधार आणि त्याच्या व्यक्तीचा ताणतणावावरील परिणाम, नंबर क पोषक आहार आणि नंबर ड व्यायाम. सामाजिक मानसशास्त्राचं उदाहरण आहे जे आरोग्यावर परिणाम करते. जनुकीय बदल करते का? नाही करत. पोषण आहार करते का? नाही करत. व्यायाम करते का? नाही करत. सामाजिक आधार आणि त्याच्या व्यक्तीच्या ताणतणावावरील परिणाम हा कुठे? ताणतणाव म्हटल्यानंतर मानसशास्त्राचा हा पार्ट येतो. करेक्ट, म्हणून बी हे उत्तर काय आहे इथे बरोबर आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, समजलं का? यस, हा प्रश्न तुम्हाला सोपा गेला असं म्हणता येते. ज्या व्यक्तींना चांगला सामाजिक आधार मानसिक आधार मिळतो ती व्यक्ती समाजामध्ये प्रगती करताना कुटुंबामध्ये प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळते. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, ही आपली टेस्ट सिरीज आहे. जे तुमच्या संपर्कातले आहे त्या सगळ्यांना सांगा. ठीक आहे, अतिशय माफक फी मध्ये 249 मध्ये ही आपली टेस्ट सिरीज आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सर्वांनी करा. करेक्ट. आता सराव करत असताना, सराव पेपर सोडवत असताना जे प्रश्न तुमचे चुकतात, असे प्रश्न जे प्रश्न तुमचे चुकतात म्हणजे रॉंग असतात त्याच्यावर काम करा. काय करा? काम करा. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. चुकलेल्या प्रश्नांवर काम करणं अपेक्षित आहे. ओके, अजून काही प्रश्न असतील तर मला सांगा. उद्याच्याही भागामध्ये आपण काही प्रश्न या ठिकाणी घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. फक्त या टेक्निकल विषयाच्या संदर्भामध्ये सगळ्या संकल्पना व्यवस्थित समजून घेण्यावर भर द्या. ओके, हीच गोष्ट वारंवार सांगतो कारण ऑप्शनमध्ये गोंधळात टाकणारे सगळे पर्याय असतात. सगळे पर्याय आपल्याला सारखे वाटतात. 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होणं, 3 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होणं हे सातत्यानं आपल्याला या सगळ्या विषयामध्ये पाहायला मिळते. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आपल्याला काय करायचं आहे की व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. प्रश्नाला काय म्हणायचं आहे, दिलेले पर्याय व्यवस्थित वाचायचा आहे. कोणता पर्याय यामध्ये येतो, कोणता पर्याय येऊ शकत नाही याचा विचार करूनच आपल्याला काय द्यायचं आहे, उत्तर द्यायचं आहे. घाई गडबड अजिबात करायची नाही. रिझल्ट आपला येणारच आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, बाकी काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा. काल पावसामुळे फार जास्त पाऊस होता आणि
इंटरनेट कनेक्टिव्हिटी व्यवस्थित नसल्यामुळे आपलं सेशन होऊ शकलं नाही, दुसरं तिसरं काहीच कारण नसते. ठीक आहे. यस, चला बाकी ज्यांचे काही प्रश्न आहे प्रश्न असेल तर मला कमेंट करून सांगा. नसेल तर आपल्या भागामध्ये आपण इथेच आज थांबू. उद्याच्या भागामध्ये पुन्हा काही प्रश्न आणि काही भाग घेऊ. जो भाग तुम्हाला अडचणीचा वाटतो तुम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगत चला. ठीक आहे. तुम्हाला अभ्यासताना, पुस्तकं वाचताना, ठीक आहे, रिव्हिजन करताना कुठल्या भागाची रिव्हिजन करताना जास्त अडचण जाते किंवा लक्षात राहत नाही, काही कन्फ्यूज होते, एखादी संकल्पना वाचताना लक्षात राहते परंतु प्रश्न सोडवताना चुकल्या जाते, असं काही असेल तर मला निश्चितपणे सांगत चला. त्या सगळ्यांवर आपल्याला काम करता येईल परीक्षेपर्यंत, परीक्षा झाल्यानंतर नाही. ओके. यस, परीक्षा झाल्यानंतर सर्वांकडून पेढे अपेक्षित आहे. पेढे म्हणण्यापेक्षा पेढाच म्हणू, मला एकच लागतो, तोही प्रत्येकाकडून. ठीक आहे. चला आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबू. थँक्यू. ऑल द बेस्ट.